नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. 1 व 2 जानेवारी 2025 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सव समृद्धी कार्यक्रमात राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्यात. रंगोत्सव कार्यक्रमामध्ये प्राथमिक शिक्षकांना तर समृद्धी कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. अध्यक्ष कृतीवर आधारित शिक्षण हा या रंगोत्सवाचा विषय असून त्यात 4 भाग करण्यात आले होते, ज्यामध्ये आर्ट इंटिग्रेशन, स्पोर्ट इंटिग्रेशन, टॉय बेस्ड पेडोलॉजी, स्टोरी लीडिंग पेडोलॉजी. यात रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शिक्षकांना आपल्या अध्ययन कृतीवर आधारित 5 मिनिटांचे व्हिडिओ तयार करून पाठवायचे होते, तर समृद्धी कार्यक्रमामध्ये माध्यमिक शिक्षकांना 20 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता. प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले प्रथम 3 क्रमांक विभागाला पाठवले जाणार होते. तसेच प्रत्येक विभागाला त्यातील सर्व जिल्ह्यांचे आलेले व्हिडिओ पैकी विभाग स्तरावर प्रथम 3 क्रमांक निवडून त्यांचे राज्य स्तरावर सादरीकरण 11 जानेवारी व 12 जानेवारी या दिवशी केले जाणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाळपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या शाळेत सदरील रंगोत्सव स्पर्धेत भाग घेऊन संपूर्ण नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवलाय. या स्पर्धेसाठी सौ गौरी राजेंद्र गायवान यांनी गणित विषयातील बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रियांचा समावेश असलेला घटक स्पोर्ट इंटिग्रेशन अंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन व्हिडिओमध्ये चित्रण केलेला आहे. या व्हिडिओला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक तसेच विभागामध्ये समाविष्ट असलेले नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे व अहिल्यानगर जिल्हा त्यातून सर्वप्रथम क्रमांक प्राप्त झालाय. 11 जानेवारी 2025 रोजी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे येथे गाळपाडा शाळेतील 6 विद्यार्थी व सौ गौरी राजेंद्र गायवान यांना रंगोत्सव कार्यक्रमात सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले. यात सौ गौरी गायवान यांना माननीय अल्पा देशमुख, माननीय डॉक्टर नेहा शिरोरे, माननीय श्री यशवंत चौधरी, केंद्र प्रमुख मोहपाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, मार्गदर्शन लाभले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.